तुमचे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य. नमस्ते. आजच्या या सुंदर दिवशी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्ही अंदाज लावू शकता का? शारीरिक हालचाली. हो, माहीत आहे, हे खूप अवघड आहे. खरं सांगायचं तर मलाही हे फारसं आवडत नाही. पण शारीरिक हालचाली आणि नियमित व्यायाम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपलं शरीर आजारांना बळी पडू शकतं. अगदी बरोबर. चला तर मग शारीरिक हालचालींचे फायदे जाणून घेऊयात. दररोज व्यायाम केल्यानं वजन संतुलित राखण्यास मदत होते. यामुळे आपला मूड चांगला होतो. यामुळे झोप शांत लागते. यामुळे हाय बीपी, डायबिटीज आणि हृदयविकार टाळता येतो. तसंच आपली दैनंदिन कार्य करण्याची क्षमता देखील वाढते. आता याचे फायदे माहीत झाल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ह्या शारीरिक हालचाली कुठे कराव्यात? काळजी करू नका, याचं उत्तर माझ्याकडे आहे. तुम्ही घरात, कामाच्या ठिकाणी किंवा मोकळ्या वेळी सक्रिय राहू शकता. तुमच्या दिनक्रमाचा भाग म्हणून तुम्ही नेहमी जवळच्या दुकानात चालत जा. तुम्ही थोडं अंतर वेगानं चालणं, पायऱ्या चढणं, बागकाम, सायकल चालवणं, योग करणं, लहान मुलांशी खेळणं, मैदानी खेळ खेळणं जसं बॅडमिंटन, क्रिकेट अशा हालचाली करू शकता. मूळ मुद्दा म्हणजे तुम्ही किमान 30 मिनिटं सक्रिय राहिलंच पाहिजे. बस. 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, असं समजू नका की मी तुम्हाला विसरले आहे. हाय बीपी, डायबिटीज आणि हृदयविकार कमी करण्यासाठी आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा व्यायाम करणं विसरू नका. त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढेल आणि जास्त काळापर्यंत सक्रिय राहण्यास मदत होईल. त्यामुळे तुमचं संतुलन सुधारतं आणि तोल जाणं कमी होतं. हे तुमची स्मरणशक्ती वाढवतं आणि अर्थातच रात्रीची झोप चांगली लागते. या पार्श्वभूमीवर मी आजचा कार्यक्रम संपवते. मला आशा आहे की आजचा शारीरिक हालचालींवरचा हा भाग बघितल्यानंतर तुम्हाला दररोज व्यायाम करण्यास आणि सक्रिय राहण्यास प्रेरणा मिळेल. वा, खूप छान कार्यक्रम होता. चला जाऊया. कुठे? अरे हो, चला जाऊया. पण कुठे? आम्ही पायी चालण्यासाठी जातो. मी पण येतो. तुमचे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य. तुमचे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य.